किती वेळा सांगितलंय चपला घराच्या आत ठेवायचा. भिंती रंगवायच्या नाहीत आणि हो, भिंतीला खिळे मात्र अजिबात ठोकायचे नाहीत. भाड्याने राहत आहे, स्वतःच्या घरात राहिल्यासारखं वागू नका. कालच देणार होतो भाडे, पण यांचा पगार नाही झालाय अजून. 2 दिवसात नक्की देतो. पण 2 दिवस बोलता बोलता 2 महिने झाले. जर भाडे वेळेत नसेल तर रूम खाली करू शकता. नाही, 2 दिवसात नक्की देतो. ठीक आहे, प्रकाशला सांगा मी येऊन गेलो. पण हा, 2 दिवसात मला भाडं पाहिजे. कुठून आणणार एवढे पैसे? मुंबईत घर घेणं आता शक्य तरी आहे का? मुंबईत नाही, पण मुंबईच्या थोडा बाहेर चालेल ना. तसा पण मराठी माणूस कुठे उरलाय आता मुंबईत? महागाईमुळे त्याला स्वतःचं मुंबईत घर घेता येत नाही, त्यामुळे तो मुंबईच्या बाहेरच फेकला गेलाय. पण आपण प्रयत्न करूयात ना. हे बघ, तू बोलतेस ना तेवढं शक्य नाहीये. ह्या माझ्या एवढ्याशा पगारात कसं तरी चाललंय घर. त्या 2 महिन्याचं भाडं थकलंय आणि मुंबईत घर घ्यायचं एवढी शक्य गोष्ट नाहीये ती. मी काय म्हणते, आपली गावाकडची जमीन आहे ना, त्याचे एवढी हिस्से किती जमीन आहे आपली? आणि तसं पण त्याच्यामध्ये 3 की 4 हिस्से पडणार आहेत. आणि मला गावची जमीन विकून काहीही करायचं नाहीये. आज जर का जमीन विकली तर उद्या पुढच्या पिढीचं काय? पण मग हे असं किती दिवस कासवासारखं घर पाठीवर घेऊन फिरत राहायचं? इकडून बाहेर काढलं की दुसरं घर शोधा, तिकडून बाहेर काढलं की तिसरं घर शोधायचं, आणि वर घरमालकाची बोलणी खायची ती वेगळीच. हे बघ, मला पण वाटतं आपल्या स्वतःची हक्काची खोली असावी. मला पण वाटतं आपण हवं तसं राहावं, हवं ते करावं. कोणी आपल्या घरावर पैशासाठी टक्क केलेलं मला नाही आवडत. मला पण वाटतं की या भिंतीवर आपल्या दोघांचा मोठा फोटो फ्रेम करून लावावा. पण एक खिळा जरी ठोकायचा झाला ना तरी आपल्याला विचार करावा लागतो. हे बघ आरती, सगळे सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग ते नाही करता येत. एखादी गोष्ट जर का शक्यच नसेल तर त्या गोष्टीच्या मागे धावून उगाच स्वतःला त्रास देण्यात काय अर्थ आहे? आणि एवढे प्रयत्न करून देखील जर का ते निष्फळच ठरणार असतील तर ते प्रयत्न करून देखील काय अर्थ आहे? प्रयत्न केलं ना तर सगळं शक्य आहे रे. अरे ही मुंबई आहे, मुंबई स्वप्नांचं शहर. इथे येणारा प्रत्येक माणूस ना स्वप्न घेऊन येतो, फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. अरे तू बोलतेस तर ठीक आहे, पण आपल्या हे एवढ्या पगारामध्ये ते शक्य तरी आहे का? का नाही शक्य आहे? हे बघ, केलं ना तर सगळं शक्य आहे. आपण दोघं एकच कंपनीमध्ये कामाला आहोत, बरोबर? पगार पण जेमतेम आपल्याला सारखाच आहे. तरीसुद्धा 2 वर्ष अगोदरच मी रूम घेतली ना. मी काय करतो माहिती आहे का, ऑफिसवरून घरी आलो ना की पार्ट टाईम डिलिव्हरी बॉयचा जॉब करतो. म्हणजे कसं, त्याने माझा घरातला वर खर्च निघून जातो ना आरामात. बघ, मला मान्य आहे लोन केल्यावरती थोडाफार त्रास सहन करावा लागतो, पण बिलीव्ह मी, स्वतःच्या घरात राहत असल्यामुळे ना तो त्रास नाही वाटत.
बघ, डोक्यावरचं छप्पर छोटं जरी असलं ना तरी ते स्वतःचं असावं, समजलं? आणि आजच्या डोक्यावरचं छप्पर उद्या आहे की नाही हेच जर तुला माहीत नसेल, मग असा छपराखाली राहून उपयोग काय? अरे तू बोलतोस ते बरोबर आहे, पण हे लोनचं कसं काय करणार? त्याची तू काळजी करू नकोस. माझा एक मित्र आहे, तुला देईल सगळं लोनचं करून, तो हेच सगळं बघतो लोनचं, बरोबर? आणि हां, माझ्याकडे ना एक जुनी बाईक पण आहे, ती तू घेऊन जा आणि वापर आणि कर पार्ट टाइम डिलिव्हरी बॉयचा जॉब. म्हणजे कसं तुझं पण सगळं घरातलं वर खर्च निघून जाईल ना आरामात. काय बघ, विचार कर, आहे का तुझी तयारी? सांग मला. माझी पूर्ण तयारी आहे. मी सुद्धा पोळी भाजीचे डबे देईन घरातून, म्हणजे तेवढेच पैसे मिळतील ना. खरंच? पण आपल्याला जमेल का हे सगळं? न जमायला काय झालं? दोघांनी मिळून मेहनत घेतली तर नक्की जमेल. मी काय म्हणते, तुम्ही उद्याच सगळी कागदपत्र भाऊजींकडे देऊन टाका. जातो उद्याच, देतो रमेशला पेपर्स. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 आणि लोकल 8 वाजून 15 मिनिटांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जलद लोकल आहे. ही लोकल कल्याण पर्यंत सर्व स्थानकांवर थांबेल. पुढे डोंबिवली आणि मुलुंड घाटकोपर ऑल डॉक्युमेंट्स ओके आहेत. मी दाखवतो माझ्या मित्राला, ठीक आहे? आणि माझ्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये ना एक मस्त रूम आहे. बिल्डर पण माझ्याच ओळखीचा आहे, पण सध्या तो नाही आहे वाटतं. तो 7-8 दिवस गेलाय जरा बाहेर. पण हरकत नाही, मी फोनवरती बोलणं करून घेतो त्याच्याबरोबर. ठीक आहे ना? तू आल्यावरती रूम बघून घे. तुला आवडलं तर वहिनींना पण दाखव, काय? आणि हां, माझ्याकडे ती जुनी बाईक आहे ना तुला सांगितलेली, ती घेऊन जा वाटलंस. म्हणजे कसं तू काम चालू करशील ना पार्ट टाइम. प्रेमाला या ये भर, जेव्हा असेल तुझं माझं घर. प्रेमाला या ये भर, जेव्हा असेल तुझं माझं घर. ना कसली बंधने ह्या सुखाला, येईल फळ ह्या कष्टाला. दोघ मिळून बांधू तोरण, स्वप्नातल्या त्या उंबऱ्याला. प्रेमाला या ये भर, जेव्हा असेल तुझं माझं घर. प्रेमाला ह्या ये भर, जेव्हा असेल तुझं माझं घर. मग उद्या जाणार ना तुम्ही रूम बघायला? हो, रमेशने बोलवलंय 10 वाजता. विचार करूनच किती छान वाटतं ना स्वतःचं घर. हो मस्त सजवायचं आपण. हो, खूप छान सजवायचा. आणि सगळ्यात पहिला मोठी फोटो फ्रेम लावायची आपल्या दोघांची. आणि खेळी मारताना आपल्याला कोण काय बोलणार पण नाही आता. आणि हा कलर माझ्या आवडीचा लावायचा. हा हो.
अरे आहेस कुठे तू मित्रा? मगासपासून किती फोन करतोय मी तुला, त्यात तुझा फोन बंद. बिल्डरचे पण सकाळपासून मला 3 फोन येऊन गेलेत. आता चल लवकर. तो बिल्डर आणि लोन करणारा मित्र आहे ना, तिकडे उभेत वाट पाहत. रमेश, त्या बिल्डरला सांग नाही बघायचं आहे. का? काय झालं काय? रमेश, खोलीचा विषय आता इथेच संपला. अरे पण हे घे पाणी. आणि हे काय? ही कसली फाईल? अगं काही नाही, ते आता रूम बघायला गेलो होतो ना, त्याचेच पेपर आहेत. अच्छा, कशी आहे मग रूम? आवडली तुम्हाला? छान आहे. बरं, तुम्ही बसा, मी चहा टाकते. मला ना कधी एकदा स्वतःच्या घरी जाते असं झालं. खूप सजवायचंय मला. आपण स्वतःच्या घरी गेलो ना की पहिली पूजा घालूया. एक छोटासा सोफा घेऊया, त्याच्या बाजूला एक मस्त फुलदाणी लावूया. आणि हो, भिंतीला कलर तुमच्या आवडीचा मारायचा. नंतर मग आपला एक मस्त फॅमिली फोटो लावूया तिथे. छान तुमच्या आवडीचेच कलरचे पडदे वगैरे लावूया. आणि मग मस्त फोटो लावूया, अशी रांगोळी काढूया, एकदम छान पूजा घालूया, सगळ्यांना आमंत्रण ठेवूया. अहो, शेजारच्या सावंत काकू आहेत ना, त्यांच्या ओळखीने मला अजून 4 डब्बे मिळालेत. तेवढेच पैसे होतील. सावंत काकूंवरनं मला आठवलं, जर माझं त्यांच्याकडे थोडं काम आहे तर मी जाऊन येते पटकन. तुम्ही बसा. सगळं अगदी तुझ्या मनासारखं केलंस तू. मला स्वतःचं घर पाहिजे होतं. मला स्वतःच्या घरी आणलंस तू. भिंतीला तुझ्या आवडीचा कलरही मारला. भिंतीला खिळा ठोकला म्हणून कोणी ओरडलं पण नाही रे. भिंतीवर फोटो फ्रेम लावली. पण तू फसवलंस मला. त्या फ्रेम मध्ये मला मात्र घेतलंच नाही तू. मला स्वतःच्या घरी आणलं तू, पण स्वतः मात्र देवाघरी जाऊन बसलास. त्या दिवशी प्रकाश मला भेटायला आला होता. त्याच्या हातात 2 फाईल्स होत्या. त्यातली एक फाईल त्यांनी मला दाखवली आणि ती फाईल बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्या दिवशी रूम बघण्यासाठी मला भेटायला घरातून निघाला, पण रस्त्यातच त्याला चक्कर आली. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितलं त्याच्याकडे फक्त 3 महिने उरलेत. ब्रेन ट्यूमर झाला होता त्याला. ऑपरेशन करून वाचण्याचे चान्सेस खूप कमी आणि जीवाला धोका जास्त होता. पूर्ण बरं करणं शक्य नव्हतं आणि वेळ खूपच मर्यादित होती. अचानक असं काही होईल याची कल्पना सुद्धा केली नव्हती. खूप रडला तो त्या दिवशी. हे सगळं कसं
कसं झालंय? एवढं लवकर जग सोडून जाण्याचं दुःख तर आहेच, पण आरतीला स्वतःच्या हक्काचं घर देऊ शकलो नाही, त्याचं सर्वात जास्त दुःख आहे. तू माझं एक काम करशील? ही तुझ्याकडे ठेव. ही कसली फाईल? ही माझी विमाची फाईल. माझ्या जाण्यानंतर जे काही विमाचे पैसे मिळतील त्याने आरतीला तू हक्काचं घर घेऊन दे. माझ्या जाण्यानंतर कोणीही आरतीच्या दारावर भाड्यासाठी टकटक केलेलं मला पटणार नाही. अरे पण प्रकाश, आजारीने मृत्यू झाल्यास एवढे पण पैसे नाही भेटत ज्यात तू स्वतःची खोली घेऊ शकतोस. मिळणार, ते मी बघतो. मला ना कधी एकदा स्वतःच्या घरी जाते असं झालं. खूप सजवायचंय मला. आपण स्वतःच्या घरी गेलो ना की पहिली पूजा घालू. एक छोटासा सोफा घेऊया, त्याच्या बाजूला एक मस्त फुलदाणी लावूया, आणि हो, भिंतीला कलर तुमच्या आवडीचा मारायचा. नंतर मग आपला एक मस्त फॅमिली फोटो लावूया तिथे. आयुष्यात प्रत्येक वाईट परिस्थितीत तू माझ्यासोबत उभी राहिलीस. भाड्याच्या घरात राहूनही घराला घरपण दिलंस तू. कधीच कोणत्या गोष्टीचा हट्ट धरला नाहीस तू. जे काही आयुष्य तुझ्यासोबत मी घालवलं त्या आयुष्यात पहिल्यांदाच एका गोष्टीचं स्वप्न पाहिलंस तू. त्या स्वप्नात मी पुढे असेन किंवा नसेन, पण हां, जाता जाता ते स्वप्न नक्कीच पूर्ण करून जाईन. हे बघा, आजारपणाने मृत्यू झाल्यास आपल्या कुटुंबाला एक रक्कम मिळते, पण तोच मृत्यू जर अपघाताने झाला असेल तर ती रक्कम 3 पटीने आपल्या कुटुंबाला मिळते. किंवा तो मृत्यू जर अकस्मात झाला असेल तरीसुद्धा आपल्याला कुटुंबाला जास्त रक्कम मिळते. मला माहीत आहे माझं हे पाऊल तुला आवडणार नाही,
पण आज नाही तर 4 महिन्यांनी मी जाणारच होतो. आताही माझ्या चेहऱ्यावर हा आनंद दिसतोय, तो तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठीचाच आनंद आहे. मी तुझ्यासोबत नसलो तरी तुझ्या आजूबाजूला नक्कीच असेल. आणि हा घराला कलर हा माझ्या आवडीचाच लाव हा. हे रूमचे पेपर्स आहेत, ते सांभाळून ठेवा आणि काळजी घ्या स्वतःची. येतो. स्वप्नातलं घर तर मिळालं, पण तुझी माझी भेट ती मात्र आता स्वप्नातच होईल.